एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं, पण मात्र तो जो नवरा आहे तो मागच्या 15 दिवसापासून बेपत्ता झाला होता. कुठं गेला, काय गेला, त्याचा काहीही तपास लागत नव्हता. पण मात्र त्याच्या पुरुषाचे 2 भाऊ आहेत, ते मात्र त्यांच्या भावाचा शोध घेत होते की मागच्या 15 दिवसापासून तो कुठं गेला, काय गेला, त्याचा फोनही लागत नाही, त्याचा काही पत्ता लागत नाही. म्हणून त्याच्या 2 भावांना मोठ्या प्रमाणात चिंता वाटू लागली. त्यांनी त्याचं घर गाठलं, त्याच्या बायकोला विचारलं, तेव्हा त्याची बायको म्हणे की मला काही माहीत नाही कुठं गेले, काय गेले, पण मात्र मला सांगून गेले नाही आणि मला सुद्धा काळजी वाटते की ते मागच्या 15 दिवसापासून घरी आले नाही म्हणून. ती बायकोसुद्धा दुःखी झाली होती, त्या पुरुषाचे 2 भाऊसुद्धा दुःखी झाले होते. पण मात्र ते पुरुष नेमका कुठं गेला याची काहीही माहिती मिळत नव्हती. 15 दिवसानंतर जेव्हा त्या 2 भावांनी त्यांच्या भावाचा शोध घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना एक माहिती मिळाली की त्यांच्या भावाची जी बायको आहे ती मागच्या 2 दिवसापासून बेपत्ता झाली. तिचासुद्धा पत्ता लागत नाही, तीसुद्धा गायब झालेली आहे. सुरुवातीला भाऊ गेला, नंतर वहिनी गेली. आता नेमकं व्हायलं तरी काय असा प्रश्न त्या 2 जणांना पडला. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली, तेव्हा समजलं की त्यांच्या भावाच्या आणि वहिनीच्या शेजारी राहणारा एक पुरुष आहे, तो सुद्धा बेपत्ता आहे, तो सुद्धा फरार झालेला आहे. मग हे 3 जण नेमके कुठं गेलेत, काय गेलेत असा मोठा प्रश्न त्यांना पडला. तेव्हा त्या 2 भावांनी त्यांच्या भावाचं घर गाठलं. घर गाठल्यानंतर घरामध्ये तपास केला, तेव्हा त्या घरामध्ये त्यांना लावलेले ज्या टाईल्स आहेत, फरशा आहेत, त्या फरशा खालीवर दिसल्या, वेगवेगळ्या रंगाच्या दिसल्या. म्हणून त्यांना वाटलं इथं काहीतरी काळावेरं घडलेलं आहे. त्यांनी फरशा काढून पाहिल्या, तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. चित्रपटाला सुद्धा लाजवेल अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडली होती. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील नालासोपारा परिसरातील बिलालपाडा, गगनपाडा परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक 35 वर्षीय पुरुष आहे. विजय असं त्या पुरुषाचं नाव आहे. त्याची जी बायको आहे तिचं कोमल नाव आहे आणि त्यांच्या घराशेजारी राहणारा एक पुरुष आहे, त्याचं मोनू शर्मा असं नाव आहे. असे 3 जण मागच्या 15 दिवसापासून बेपत्ता होते. म्हणजे तो जो विजय आहे तो 15 दिवसापासून बेपत्ता होता, तर ही जी कोमल आणि तो मोनू आहे हे 2 जण मागच्या 2 दिवसापासून बेपत्ता होते. आता 3 जण नेमके कुठं गेलेत, काय गेलेत याचा काही तपास लागत नव्हता आणि त्या विजयचे 2 भाऊ हे सगळं शोधकार्य करत होते. आता त्यांनी तात्काळ विजयचं घर गाठलं, घरामध्ये तपास केला, तेव्हा त्यांना घराच्या काही फरशा ह्या वेगळ्या वेगळ्या रंगाच्या दिसल्या आणि खालीवरी दिसल्या. जेव्हा त्यांनी त्या फरशा काढून पाहिलं तेव्हा त्याच्यामधून दुर्गंधी येऊ लागली, वास येऊ लागला. म्हणून त्यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली. आता पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती नाही मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलं. ते फरशा काढून त्या ठिकाणी त्या विजयचा मृतदेह असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली, आजूबाजूच्या लोकांना विचारलं, तेव्हा समजलं की त्या कोमलनं घरामध्ये बाथरूमचं काम करायचं म्हणून काही लोकांना बोलवलेलं होतं आणि आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी जे बाथरूमचं काम करतात या लोकांना जाता येताना पाहिलं सुद्धा होतं. परंतु कोणाच्या घरामध्ये काय चाललं आहे, बाथरूमचं काम चाललं आहे का अजून कशाचं काम चाललं आहे याची काय घेणं देणं नाही, म्हणून लोकांनी जास्त काही विचारलं नाही. म्हणून त्या महिलेनंच, विजयच्या बायकोनं, कोमलनंच त्या ठिकाणी काहीतरी काळावेळं केलं असा संशय त्यांना आला आणि त्यांनी जेव्हा तपास केला तेव्हा ती त्या बाजूला शेजारी राहणाऱ्या मोनूसोबत पळून गेली अशी माहिती त्या ठिकाणी मिळाली. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा समजलं की त्या कोमलचं, त्या विवाहित महिलेचं आणि त्या मोनूचं 2 जणांचं मागच्या काही महिन्यांपासून एकमेकांसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि 2 जण ते विजय कामाला गेल्यानंतर एकमेकांसोबत भेटत होते आणि सगळं काही मनमोकळेपणानं करत होते. आता ती जी कोमल आहे तिला नवऱ्यापेक्षा जास्त तो शेजारी राहणारा आवडू लागला होता आणि तिनं त्याच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता.
पण मात्र दोघांच्या नातेसंबंधाची प्रेमसंबंधाची माहिती कोमलच्या नवऱ्याला म्हणजे विजयला समजली होती आणि त्या दोघांच्या प्रेमामध्ये अडथळा त्या महिलेसाठी स्वतःचा नवराच ठरत होता. म्हणून तिनं त्याचा काटा काढण्यासाठी प्रियकर मोनूची मदत घेतली. त्याचा काटा काढला आणि काटा काढल्यानंतर घरामध्येच त्याचा मृतदेह पुरून टाकला अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते आणि प्रियकरासोबत फरार झाली अशी माहिती या ठिकाणी मिळते. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या आरोपींचा शोध सुरू आहे आणि ह्या प्रकरणामध्ये अजून काय काय घडलेलं आहे हे सत्यसुद्धा लवकरच समोर येणार आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रकरण वाढत चाललं आहे, ज्यांची लग्न झाली त्या नात्यामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत आणि या गोष्टी मागच्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. आता नेमकी अशी प्रकरणं का घडत आहेत, कशामुळं घडत आहेत, ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो.